Hello dear student. Last part in human health and disease, that is habits. Before this, we've seen about addiction. This is a complex condition characterized by compulsive use of substances which are actually harmful. Addiction may involve the use of substances such as drugs, alcohol, opiates, cocaine, nicotines, and others, as well as there is one behavior such as gambling is also known as addiction. These addictions overall result in impairment of physical, physiological, and psychological functions of the body. That means these addictions they show various types of symptoms. They show some changes in physical, that means in our body, physiological condition as well as psychological condition body. There are some causes of cause of substances which abuse during adolescence. We have seen adolescence, that is the period in between 7 to 19 years. याला पौगंडावस्था म्हणतो आपण. Within these periods, there is a possibility of abuse. There are so many causes. One of them is insufficient parental supervision and monitoring. जर पालकांचं पूर्ण लक्ष मुलांवर नसेल तर बऱ्याचदा या वयामधली जी मुलं असतात ती ॲडिक्ट होण्याची मोस्ट पॉसिबिलिटी असतात. तुम्ही ज्या वयोगटात आहात त्या वयोगटामध्ये ही पॉसिबिलिटी जास्त असते. देन लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन चाइल्ड अँड पेरेंट. बऱ्याचदा असं दिसतं की घरामध्ये पालक आणि त्यांची मुलं यांच्यामध्ये कम्युनिकेशनच होत नाही. अगदी आठवड्यातनं किंवा तरी एकदा रविवारचं वगैरे मग असं जर कम्युनिकेशनची गॅप असेल, कमी असेल तर दॅट मे results into addictions. Then poorly defined rules. What is the poorly defined rules? तर घरामध्ये समजा एखाद्याचे पालक घरामध्येच बार उघडून बसलेले असतील तर मुलंसुद्धा त्याच प्रकारे त्यांचं मग घेऊन जा की. हां, फडका पाहिजे तुला ते जा घेऊन कुठला जाऊ हा बाहेर हो. तर अशा घरामध्ये जर पालकांमध्येच या ॲडिक्शनविषयी जर सिरियसनेस नसेल तर साहजिकच घरामध्ये जी मुलं असतील, पुढची जनरेशन असेल तेच फॉलो करण्याची शक्यता असते. देन फॅमिली कन्फ्लिक्ट्स. आईवडिलांमध्ये जर एकवाक्यता नसेल तर बऱ्याचदा मुलांवर त्याचा परिणाम होतो आहे. फेवरेबल पेरेंटल ॲटिट्यूड टुवर्ड्स अल्कोहोल अँड ड्रग यूज, एक्सपेक्टेशन फ्रॉम ड्रग यूज अँड रिस्क टेकिंग बिहेवियर. हा जो कालावधी अडोलसन्सचा असतो हा रिस्क टेकिंग बिहेवियर आपला दिसून येईल. मग याच्यावर कंट्रोल्स काय, मेजर्स काय आहेत? व्हॉट इज द मेजर्स ऑर मेथड्स टू कंट्रोल ड्रग अब्यूज? हे ड्रग अब्यूज होऊ नये काय करता येईल? ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. एकदा आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो आजार होऊ नये, दॅट इज बेटर. देअरफॉर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अवॉइड अनड्यू प्रेशर. बऱ्याचदा जे पिअर ग्रुप्स असतो समवयस्क मुलांचा, त्या मुलामध्ये जर अशा प्रकारचं इतर मुलांवरून जर प्रेशर असेल तर ते अवॉइड करता आलं पाहिजे. अ चाइल्ड शुड नॉट बी फोर्स टू परफॉर्म बियॉन्ड हिज हर कॅपॅसिटीज इन स्टडीज, स्पोर्ट्स, अदर ॲक्टिव्हिटीज. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग ऑफ चाइल्ड टू फेस प्रॉब्लेम्स अँड स्ट्रेस, टू ॲक्सेप्ट डिसअपॉइंटमेंट अँड फेल्युअर्स ॲज ए पार्ट ऑफ लाईफ. बऱ्याचदा जसं दिसतं की जी मुलं आहेत ती दे कॅनॉट ॲक्सेप्ट द फेल्युअर. तर फेल्युअर हा शब्दच माहीत नसतो. तर फेल्युअर हा शब्द माहीत पाहिजे. फेल्युअर ॲक्सेप्ट करून पुढे गेलं पाहिजे. चॅनलाइज द एनर्जी ऑफ चाइल्ड इन स्पोर्ट्स, स्टडीज अँड अदर कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. आता आपण सामान्य बघतोय की आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी सगळी मोबाईलमध्ये चालली, कारण बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद झाल्या कारणाने. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची असते की ह्या जी एनर्जी आहे ती प्रॉपरली चॅनलाइज करणं आवश्यक असतं. Then what is the drug abuse? Survey and statistics shows that use of drugs and alcohol has been on the rise, especially among the youth. पूर्ण भारतातला विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की
याचं प्रमाण वाढत चाललं आहे. दिस इज रिअली ए कॉज ऑफ कन्सर्न ॲज इट कुड रिझल्ट इन मेनी हार्मफुल इफेक्ट. Proper education and guidance should enable youth to safeguard themselves against this dangerous behavior pattern and follow healthy lifestyle. The drugs which are commonly abused are opiates, cannabinoids and alkaloids of coca. मग जे ड्रग्ज आहेत त्या ड्रग्जला सोशल स्टेटस मिळतं कामा नये. तर त्यापैकी एक आहे ऑपिओड किंवा ऑपिड्स. दिस ड्रग बाइंड्स टू ऑपिड्स रिसेप्टर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजेच काय, त्या ड्रगचा डायरेक्टली परिणाम मेंदूवर होतो आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. याच्यामध्ये कोणकोणते ड्रग्ज येतात? हेरॉईन, otherwise it is also called as smack, is chemically diacetyl morphine. It is extracted from latex of poppy plant, that is Papaver somniferum. Heroin is depressant and slows down the activity of body. हेरोईन काय करतं, तर बॉडीच्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटी स्लोज डाऊन करतं. देन सेकंड ड्रग्स दॅट इज कॅनिबायस that interact with receptor present in brains. It also act on brain. Inhalation and ingestion of these substances affect the cardiovascular system. These are obtained from inflorescence and the parts of cannabis sativa, अपूचं झाड ज्याला आपण म्हणतो, marijuana, hashish, churros and ganja are other different forms of drugs which are obtained from these plants. Then cocaine. This is an alkaloid obtained from coca plant, Erythrococcinum coca. It increases level of neurotransmitter dopamine. Dopamine काय करतं, ते झोप आणतं. Its excessive dosage cause extreme happiness, irritability, paranoia. आणि म्हणून याचा उपयोग जास्त आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपलं हॅल्युसिनोजन आहे. व्हॉट इज हॅल्युसिनोजेन्स? These are alkaloids causing daydreaming. हॅल्युसिनोजनचा अर्थच काय होतो? daydreaming, दिवा स्वप्न बघणे. LCD, lysergic acid and cannabis are hallucinogenic substances. Atorpa, Belanda and Datura species also have hallucinogenic properties. Hallucination are unreal perception of unreal object due to disorder of nervous system. म्हणजे ज्या वास्तवात गोष्टी घडत नाहीत अशा गोष्टींची कल्पना करणे, म्हणजे सगळं जग रिअलिटीमध्ये नसते, त्याला आपण काय म्हणतो? हॅल्युसिनोजेन्स असं म्हटलं जातं. देन addictions and dependence. Because of the perceived benefits, drugs are used repeatedly. म्हणजे काय, तर ही जी ड्रग्ज असतं त्या ड्रगचं एक वैशिष्ट्य असतं, एकदा सुरुवात झाली की त्या व्यक्तीला ती काही ठराविक कालावधीनंतर जर घेतली नाही तर वेगळ्या प्रकारचे इल इफेक्ट दिसतात. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स विच वन फेल्स टू रिअलाइज इज द इनहेरंट ॲडिक्टिव्ह नेचर ऑफ अल्कोहोल अँड ड्रग्स. ॲडिक्शन इज सायकोलॉजिकल अटॅचमेंट टू सर्टन इफेक्ट सच ॲज युफोरिया अँड टेम्पररी फिलिंग ऑफ वेलबिंग. थोड्या कालावधीपुरतं बरं वाटतं, असोसिएटेड विथ ड्रग्ज अँड अल्कोहोल. This drives people to take them even when they are not needed. आणि ह्याच कारणामुळे लोकांमध्ये जेव्हा गरज नसते सो तेव्हासुद्धा ते ड्रग्ज घ्यावं, अल्कोहोल घ्यावं असं वाटत असतं. और इवन वेन देअर यूज बिकम सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह. विथ रिपीटेड यूज ऑफ ड्रग्स द टॉलरन्स लेवल ऑफ रिसेप्टर प्रेझेंट इन द बॉडी इन्क्रीजेस. Consequently, the receptor respond only to higher doses of drugs or alcohol leading to greater intake and addiction. हळूहळू काय होत जातं की त्या व्यक्तीमध्ये ते जे ड्रग्ज असेल किंवा अल्कोहोल असेल ते अल्कोहोल बॉडीला ॲक्लिमेटाईज होत जातं आणि कालांतराने मग त्याचं प्रमाण हळूहळू वाढत जातं. इन द ॲब्सन्स ऑफ एनी गायडन्स ऑर काउन्सिलिंग द पर्सन्स गेट्स ॲडिक्टेड अँड बिकम्स डिपेंडंट ऑन दिस यूज. Dependence is the tendency of the body to manifest characteristics and unpleasant withdrawal symptom. ड्रगचं आणि एक वाईट काय तर याचे ज्याला आपण विड्रॉल सिम्पटम्स. विड्रॉल सिम्पटम्स म्हणजे काय, जर काही ठराविक कालावधीनंतर ही ड्रग्ज मिळालं नाही तर बॉडी काही इल इफेक्ट दाखवते, त्याला विड्रॉल सिम्पटम्स असं म्हटलं जातं. दिस इज कॅरेक्टराइज बाय अँझायटी. आता विड्रॉल सिम्पटम कोणते असतात? अँझायटी, ट्रिम्बलिंग, नॉसिया, स्वेटिंग, विच मे बी रिलिव्हर्ड वेन यूज इज रिझ्यूम. जे पुन्हा ते घेतल्यानंतर कमी होतात.
देन इफेक्ट ऑफ ड्रग अल्कोहोल हॅबिट्स. आता ही जी ड्रग्स किंवा अल्कोहोल याचं इफेक्ट काय होतो. द इमिडिएट ॲडवर्स इफेक्ट ऑफ ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज आर मॅनिफेस्टेड इन द फॉर्म ऑफ रेकलेस बिहेवियर, व्हॅन्डॅलिझम अँड व्हायलन्स. बघा ही जी कारणं आपल्याला दिसून येतील समाजामध्ये. एक्सेसिव्ह डोसेस ऑफ ड्रग्स मे लीड टू कोमा अँड डेथ ड्यू टू रेस्पिरेटरी फेल्युअर, हार्ट फेल्युअर ऑर सेरेब्रल हिमोरेज. याचे शॉर्ट टाईम इफेक्ट्स आहेत, तसेच लॉंग टाईम इफेक्ट्स आपल्याला दिसून येईल. ए कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स ऑर देअर इनटेक अलॉंग विथ अल्कोहोल जनरली रिझल्ट इन ओव्हरडोस अँड इवन डेथ. The most common warning signs of drugs and alcohol abuse among youth include drop in academic performance. म्हणजे का तर बऱ्याचदा असं दिसतं की एखादा हुशार मुलगा असतो आणि तो कुठल्या तरी अल्कोहोल किंवा ड्रग ॲब्यूजला का बळी पडतो आणि त्याचा जो अकॅडमिक परफॉर्मन्स असतो हा कमी कमी होत जातो. अनएक्सप्लेन्ड ॲब्सेन्स फ्रॉम स्कूल कॉलेजमध्ये बंक, त्याचं लक्ष नसणं अभ्यासामध्ये, अभ्यासातून लक्ष उडणं, विथड्रॉल, आयसोलेशन, एकटं एकटं राहणं, डिप्रेशन, फटीग, ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमकपणा येतो, अँड रिबेलियस बिहेवियर, डिट्रोरेटिंग रिलेशनशिप विथ फॅमिली अँड फ्रेंड्स, लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज. ज्या आवडीच्या गोष्टी असतात त्यांच्यामधून त्याचा इंटरेस्ट कमी होतो, त्याचा इंटरेस्ट दुसरीकडे वाढू लागतो. चेंज इन स्लीपिंग अँड ईटिंग हॅबिट्स, रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागरण करणं, सकाळी 10-11 वाजेपर्यंत झोपून राहणं, म्हणजे दे चेंज इन स्लीपिंग अँड ईटिंग हॅबिट्स, फ्लक्च्युएशन इन वेट, ॲपेटाईट एट्सेट्रा. देअर मे इवन बी सम फार रिचिंग इम्प्लिकेशन्स of drug alcohol abuse if an abuser is unable to get money to buy drugs alcohol he she may turn to crime. बऱ्याचदा आपण बातम्या वाचतोय पेपरमध्ये, टी व्हीवर बातम्या बघतोय की एखाद्या व्यक्तीला अल्कोहोल खरेदी करण्यासाठी जर पैसे मिळाले नाही तर तो घरामध्ये तमाशा करतोय, घरामध्ये मारामारी करतोय, क्राईमवर उतरतोय थोडक्यात, किंवा चोऱ्या करतोय. At times a drug alcohol addict becomes the cause of mental and financial distress to his or entire family and friends. Those who take drug intravenously, म्हणजे शिरेमधून, are likely to acquire serious infection like HIV and hepatitis B. Use of alcohol during adolescence may also have long-term impact like loss, balance, liver cirrhosis, pancreatitis. It could lead to heavy drinking in adulthood. अडोलसन्समध्ये जर याची सुरुवात झाली तर जेव्हा तो अडल्ट होतो तेव्हा त्याचं प्रमाण आपल्याला वाढलं दिसेल. क्रॉनिक यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल डॅमेज नर्वस सिस्टीम अँड लिव्हर. यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल ड्युरिंग प्रेग्नन्सी ॲडव्हर्सली अफेक्ट द fetus. Another misuse of drug is that certain sport person use drug to enhance performance. They use narcotic, analgesic, anabolic steroids, diuretic and certain hormones to increase muscle strength. Side effects of the use of anabolic steroids in female include masculinization, that is features like males, masculine character develop होण्याची शक्यता असते फिमेल्समध्ये. इन्क्रीड ॲग्रेसिव्हनेस, आक्रमकपणा वाढतो. मूड स्विंग, डिप्रेशन, ॲबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल, एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ ऑन फेस अँड बॉडी, enlargement of clitoris and deepening of voice. These are actually masculine character. In male, it includes acne, increased aggressiveness, mood swing, depression, and reduction in size of testicles, decreased sperm production, kidney and liver dysfunctioning, breast enlargement, premature baldness, enlargement of prostate glands. याच्यावर प्रिव्हेन्शन काय आहे तर एज ओल्ड adage is prevention is better than cure. Holds true for all addiction. It is also true that habits such as smoking, taking drugs or alcohol are more likely to be taken up at a young age, more during adolescence. It is best to identify this situation that push an adolescent toward use of drugs or alcohol and to take remedial measures well in time. म्हणजे adolescence याच कालावधीमध्ये पेरेंटल सुपरविजन पाहिजे की आपलं मूल या ह्याच्यामध्ये कुठं अडकलं आहे का, कारण त्याच वेळी जर त्याच्यावर प्रॉपर मेजर्स घेतले तर
हे हॅबिट्स कमी होऊ शकतात. इन दिस रिगार्ड द पेरेंट अँड टीचर्स हॅव स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी.